भावे होय भक्ती केला तैसा परिधावते इच्छा ओम मृत्युंजयाय रुद्राय निकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित वरधाम हेम शैलाभ देहं दुर्जवन पुरुषानुज्ञानिनाम ग्रगण्यं सकल गुण विधान मानरानामदीशं रघुपति प्रिय भक्तव्यातजातं नमामि अंजनी नपसंगतमय पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमताय नमो महालोकाभिरामम् रङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कारपुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रतिप्रदेशं विधिन्द्रादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्थमृत्युं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं समागततिष्ठं तमानन्दकं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सद्गुरुदास तुका आई हनुमत विराजे कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जन पधारिजे पवन कुमार जय जय श्री राधा चित्र चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी वैराधि दास जन्म जन्म मोहिते जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसाय तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख मोचन मारुति नाम हे दुख मोचन मारुति नाम मेरी भवन सुखी भवन सुखी मेरी
संतांच्या गुरुदेव सद्गुरुजींनी तारलेला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर्मी एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे त्यांच्या प्रसूत भक्त सरिकीर्तन रूपे सरिकीर्तन निवडलेलं होईल. देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची वृत्ती म्हणून तर पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारायच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा भंग कीर्तन रूपे सरिकीर्तन भावाचा अर्थ जर बघितलं तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी नरती हाल आल्यानंतर मानवी नरत्याशी ती कर्तव्य तर काय आहे, तो भगवान परमात्म्याची शरणागती करणं, देवाची प्राप्ती करणं, भवसागर तरणं, मानवी नरती अशी ती कर्तव्य आहे. मग काहो जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्ही सांगता देवाची शरणागती केली पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, बरोबर आहे. पण ज्या देवाची आम्हाला शरणागती करायची तो देव काय आहे का गोडा आहे का ठेंगणा आहे का कुचका आहे का कसा आम्हाला कळायला पाहिजे नाही का. मग तो भगवान परमात्मा कसा आहे त्याची ओळख आमच्या जीवनामध्ये व्हावी या भावनेनं साधकांनी प्रश्न विचारला का हो तो भगवान परमात्मा केवढा आहे. तर मला जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात एवढा प्रभू व्हावे. एवढा म्हणजे नेमका केवढा. आता तुकोबाराला विचार केला आपल्या जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याची व्याप्ती सांगावी तर भगवान परमात्म्याची व्याप्ती मर्यादित स्वरूपामध्ये नाहीये आणि उत्तर नाही द्यावं तिकडून सुद्धा पंचत आहे. मग देवाची ओळखही सांगायची आणि सांगून न सांगितल्यासारखी करायची. म्हणून तुकोबाराय प्रश्नार्थक उत्तर देताना असं सांगतात एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे तेवढा ज्याच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं भाव त्याच्या करता जगाचा मार्ग तेवढं होतो. होय भक्ती केला तैसा आपण ज्या पद्धतीनं भक्ती करू भगवान परमात्मा त्या पद्धतीने आपल्याकरता होऊन आपली अपेक्षा पूर्ण करतो. मग का हो महाराज तो देव प्रसन्न होण्याकरता काही त्याला सामुग्री काही नाही. महाराज म्हणता माझा जगदीश्वर माझा भगवान परमात्मा एवढा भोळा आहे त्याला फक्त लोटाभर पाणी आणि तुळशी दळवा. आपल्या जीवनामध्ये आपण जशी भक्ती कराल भगवान परमात्मा त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये प्रसन्न होईल. मग का हो महाराज तुमचा देव तो फार सोपा आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात त्याच्यासारखा अवघड कोण जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. पण तो सोपा कधी झाला तर तो नावारूपाला आला आणि नावारूपाला आल्यानंतर त्या ठिकाणी तो सोपा झाला. मग आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये भक्त ज्या पद्धतीनं भक्त करतो त्याच्याकरता भगवान परमात्मा तसा होऊन त्याची अपेक्षा पूर्ण करतो. या गावामध्ये कीर्तन करायला तारीख भेटली पाहिजे यापेक्षा कीर्तनकार करतो किती मोठं स्टेज असेल आपल्याच गावाकरता एकदा आपण काही वाटत का अगदी गोड इतका गोड मांडवन बिंडवन महाराज. परत 53 वर्षाची परंपरा ती काय आज काय नाही. सुरुवात करायला कोणी करतं वाचनात महाराज कोणी आपल्या गावाला सप्ताह चालू करून त्याला काय लागत चालू करायला नाही का. पण सप्ताह चालू कोणी करेल पण टिकवणं महत्वाचं आहे. मला असं वाटतं 53 वर्षापासून म्हणजे माझा जन्म सुद्धा नव्हता नाही का. अगदी तेव्हापासून चालत असलेली ही परंपरा इथं तुमचा सुद्धा नाही माझ्या वडिलांचा नसेल आजोबांचा असेल नाही का. अगदी तेव्हापासूनच इवनेस रोपाला वेलेद्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. किती गोड स्वरूप आहे महाराज. इतका गोड मांडव आपल्या पोराच्या पुरीच्या लग्नानंतर घेऊ का आपण ते तोरणं बिरणं किती गोड आहेत बघा नाही का. अगदी गोड खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून आलेली ही सेवा आज त्यांच्याकडे कीर्तन सौजन्य हरिभक्तपरायण व्यवसाय कारभारी धुमाळ त्यांचं सायंकाळी त्या ठिकाणी भोजनही होतं. सकाळची संत पंगत होती योगेश्वर उलटे यांच्याकडे आणि त्या माध्यमातून आलेली ही दुसऱ्या दिवसाच्या योगेशनच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ गावाचवाडीकर अर्थात आपल्याच गावाच्या माध्यमातून आलेल्या आपल्या महाराजांना सेवा नाही का. अगदी सगळ्या सत्ता कमिटीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून आमचे अण्णा काका मोरे असतील आमचे त्या ठिकाणी तानाजी मामा शिंदे असतील त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आमचे दत्तू काका वगैरे या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून तसा माझा नंबर मागच्याच वर्षी लागत होता. 2दा नंबर लागला. पहिल्यांदा 1-2 तारीख अशी देत होते ती बसली नाही. नंतर एका माऊलीने दांडी मारली तीच बसत होती ती नाही मला बसली नाही. माझं मन बरं जोपर्यंत दवा चढीच फोन येईल नाही तोपर्यंत काही वाटत नव्हतं. फोन आला तारीख मनाने ती चुरचुरत लागली म्हणजे काऊन मला तिकडे कीर्तन नाही होते महाराज पण चुरचुर काऊन लागली शिवराम बाबा तिकडं किती पडावं तिकडे 8 दिवस पडायचं नाही एका दिवसात असं नियोजन होतं सगळं. ज्याला कळलं त्याला कळलं नाही कळलं त्यानं कायद्यात परत सकाळचं भेटायचं नाही का. अगदी बघा त्या माध्यमातून याही वर्षी योग त्या ठिकाणी आला
त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड गायनाचार्य स्वर्गंधर सुरुष्कार उद्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या परिसराचं नाव त्या ठिकाणी गाजवलं अशा हरिभक्तपरायण नवनाथ महाराज श्री महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. आपल्याला एक नाद भेटत नाही, आपल्याला नवनाथ भेटली, बरोबर आहे का? त्याच पद्धतीनं गोड या बाजूला हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य सुरगंधर सुरेशकर एखाद्या वेळेला अण्णा काका भगवान शिव भेटतील तर राम भेटणार नाही, राम भेटतील तर शिव भेटणार नाही, पण शिव आणि राम एकत्र आमचे शिवराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं भूषण गोड कीर्तनकार आमचे खालकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्या बाजूला आमचे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध या वयात षडजेवर आवाज जाणारे आमचे वाडके बाबांना धन्यवाद आहे. परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ विनेकरी बाबांपर्यंत आता काहींचे सगळेच नाव पहाटे यांनीच तर नावच घ्यायचं ठरवलं ना, मी 11 वाजता नाव घेऊ शकतो, पण काहीच घेतलं ना, काही म्हणशील त्यांचंच घेतलं, आपलं काऊन नाही घेतलं, मग आली तू पंचायत नाही का? त्याच्यामुळे असं काही व्हायला नको म्हणून सगळ्यांच्या प्रति आदराची भावना सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने या बाजूला गोड मृदंगाची सत्संगत करतात, गोड मृदंगाचार्य गोड गायनाचार्य गोड ज्यांची काल कीर्तन सेवा सुद्धा आपण श्रवण केली. आपलं भाग्य आहे बाबा, असे जावई सहजासहजी आपल्याला लाभत नाही का? भगवान परमात्मा जावई देतो, बेवडे बाबडे बिडेवत झाले, पण असे जावई असल्यावर काही कमीच नाही का? अगदी आमच्या ओंकार महाराजांकरता पुन्हा एकदा जोरदार काही झाली लई गोड महाराज मृदंग क्षेत्रामध्ये तर क्रांती मारा या माणसाची नाही का? अगदी त्यांना धन्यवाद आहे. कमी कालावधीमध्ये गोड कीर्तनात प्रगती, गायनामध्ये सुद्धा प्रगती, मृदंगामध्ये सुद्धा आहे आणि संस्था सुद्धा गोड विद्यार्थी घडवतात. हे लेकर काहीच नाही करत, 2-3 महिने झालेले आणि इतके गोड लेकर त्या ठिकाणी घडवले, त्यांनाही धन्यवाद आहे. चौकदारांना सुद्धा धन्यवाद देतो नाही का? लईच लांब जाऊन चौकदार उभे राहिले म्हणजे तू काय काढून घ्यायची काही ताण घेऊ नको नाही का? बरं त्याच्यात असं आहे महाराज, एरवी नातवानं बाबाची सेवा केली पाहिजे. आज बाबा सांगते गुळ घ्या, पाणी घ्या, गुळ घ्या, आणि मी काय मग मी मला जेवढं भेटल ना महाराज मी तेवढे आपणच घेतलं आता नाही का? असे बाबा लोक आपल्याला सापडते नाही का? अगदी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आमचे सुनील काका महाले अंतरवेलीवरून त्या ठिकाणी आले. त्याच पद्धतीने आमचे समाधान काका वगैरे बरेच मंडळी परिसरामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. मातुवर्ग पितृवर्ग आणि विशेष एकदा सौंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि गोड सौंड मला असं वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप 10 सौंड मध्ये सगळ्याच दिग्गज कीर्तनकारांचा सौंड म्हणजे आमची नोंदवू नाही का? अगदी गोड सौंड आहेत महाराज. कीर्तनकारांना हा सौंड पाहिला का लगेच प्रसन्नच होऊन जातो. अगदी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. सेवेला प्रारंभ बघा, मी जास्त वेळ सेवा अजिबात करणार नाही. 11 म्हणजे 11 सेवेला पूर्ण विराम देणार आहे. याचं कारण असेल, उद्या आपल्याला 10 ते 12 ऐकायचंय, उद्या 12 वाजेपर्यंत जागायचंय. एक तर आता पावसाला सुरुवात झाली म्हणजे कामही सुरू होऊन जाते. लिडून माग काही कामं नव्हती ना का? काय काय म्हणजे महाराज आता कालपासून आजपासून म्हणून आमच्या पायाच्या पुण्य नाही ते म्हणले, तो अगोदर पाऊसच नव्हतं, लय वाट पाहत होतो आम्ही गाव सोडून गेलो त्याच्यामुळे असं झालं म्हटलं नाही का? तू भाषा तू काय लायकीचं माहिती तिकडे जाऊन पडायला म्हणून नाही का? पण असो, विनोदाचा भाग सोडा. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे. तसं जर आपण पाहिलं बघा, तर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांना दाम्पत्य, दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकारांना संतपर उपदेशवर अशा अभंगाची परंपरा आहे. पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा अभंग का घेतला याचं पहिलं कारण असेल, उद्या भगवान परमात्म्याचं प्रागट्य, आणि दुसरं कारण आहे उद्या जर देवाचं प्रागट्य आहे तर आजच्या दिवशी त्या जगाच्या मालकाची भक्ती आपल्या जीवनामध्ये करावी, आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा अभंग निवडला. जगद्गुरु श्री तुकोबारांना साधकांनी प्रश्न विचारला, महाराज ज्या भगवान परमात्म्याची शरणागती तुम्ही आम्हाला करायला लावताय तो देव केवढा आहे? त्यावेळेला तुकोबारांना विचार केला, देवाची मर्यादित व्याप्ती नाही, देवाचं असं मर्यादित स्वरूप नाही, आपल्यासारखं मर्यादित स्वरूप भगवान परमात्म्याचं नाही. मग भगवान परमात्म्याची व्याप्ती शराशरामध्ये असं ठिकाण नाही कशी तर भगवान परमात्मा नाही. महाराज म्हणताना विठ्ठल जळी स्थळी बरला
आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. तो भगवान परमात्मा जडी आहे, तो स्तरी आहे, तो काष्टी आहे, तो पाषाणी असं ठिकाण नाही. कशी तो भगवान परमात्मा शराशरामध्ये देवाची व्याप्ती कशी आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेला आपल्या परिचयाचा प्रसंग आहे, पण सिद्धांत मांडण्याकरता गरजेचं म्हणून थोडक्यामध्ये सांगतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भक्त प्रल्हादजीला ज्या वेळेला हिरण्यकश्यपू वाईट शिक्षण देण्याकरता या बाबानं देवाचं भूषण करू नये म्हणून षंड आणि अमर्क नावाच्या दोन त्या ठिकाणी श्री गुरुकडे ठेवलं. पण वाईट शिक्षण देऊन सुद्धा भक्त प्रल्हादजी बाबा शिकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं वाईट शिक्षण द्यावं लागायचं बाबा, तरी सुद्धा शिकत नव्हते. आता चांगलं द्यावं लागतं, वाईट न शिकवता शिकतात. बरोबर आहे का ना. पूर्वीच्या काळी वाईट शिक्षणाकरता गुरु ठेवल्या जायचे, तरी वाईट शिकत नव्हते. आता वाईट शिकण्याकरता सगळ्यात मोठा गुरु म्हणजे मोबाईल. बरोबर का ना. तसा मोबाईल जितका वाईट आहे महाराज त्यापेक्षा चांगला सुद्धा फक्त घेता आला पाहिजे नाही का. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. त्यांच्या जीवनामध्ये तिथं त्यांना सांगितलं, षंडामर्काला सांगितलं बाबा याला भजन करू द्यायचं नाही, याला चिंतन करू द्यायचं नाही, याला सांगायचं जगतामध्ये देव नावाची गोष्टच नाही. पण हे बाबा तिथं गेले आणि ते शिकवायला लागले का नाही देव या जगतामध्ये नाही. फक्त परत म्हणावं देव नाही असं नाही, देवावरती तर सगळं अवलंबून आहे. या जगात सत्य देवच आहे. देव सोडून जगतामध्ये काय खरं नाही. मग काय केलं पाहिजे, काय नाही म्हणजे आपण त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे. कसं करायचं, सगळ्यांनी मिळून का सगळ्यांना गोळा करायचं त्या षंडामर्काला तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि भक्त प्रल्हादजीनं भजन करायचं. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. तर भगवान परमात्म्याचं भजन चालू केलं आणि तेवढ्यामध्ये आपला मुलगा काय काय शिकला म्हणजे बघण्याकरता आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून त्या वेळेला झालं असं बघायला जायचा टाइम आणि या बाबाचा त्यांचं भाषणाचं चालू. त्यावेळेला ते भजन चालू पाहिल्याबरोबर हिरण्यकश्यप म्हणतोय मी तुम्हाला काय सांगितलं आणि तुम्ही काय करताय. त्यावेळेला प्रसंग असा निर्माण झाला. भक्त प्रल्हादजीला घरी घेऊन येतात. त्यांना मारण्याकरता अनेक प्रयत्न केले, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये लोटलं वगैरे वगैरे बरेच प्रयत्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भल्या मोठ्या डोंगरावर लोटून द्यावं. शेवटी रात आला तरी सुद्धा भक्त प्रल्हादजीचं भजन सुटत नाही. अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं. तिथं सुद्धा याच्या जीवनात भोजन कुठून येतंय, तिथं सुद्धा भजन चाललेलं आहे. क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये विचारलं प्रल्हादा तू ज्या देवाचं भजन करतोय बाबा तो देव आहे तरी कुठे होतं. भक्त प्रल्हादजीनं दिलेलं उत्तर आहे बाबा माझा देव कुठे आहे असं विचारू नका. माझा देव कुठं नाही ते विचारू नका. असं ठिकाण नाही कशा ठिकाणाला माझा देव नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे देवाची व्याप्ती इतकी मोठी असं ठिकाण नाही कशा ठिकाणाला माझा जगाचा मालक नाही. तो तुमच्या हात आहे, तो माझ्या हात आहे. आणि अगोदर अंतःकरणातला देव जाणून आला पाहिजे. ज्ञानोबा म्हणता येत हा घट आहे ना या प्रत्येकाच्या घटात नवीनच चाल महाराज असं गोड चाली ऐकलं कसं वाटतं फक्त अशा चालीच ऐकत राहावं नाही का. लईच गोड चाल महाराज नाही का आपलं नेहमी चाललंय कोंडून कोंडून जाईल अशी गोडी तू मोकळं होईल नाही का. लईच गोड चाल महाराज नाही का. सर्वा घटी राम देहात ही एक सूर्यप्रकाश कसं सृष्मी ज्ञानोबरा वर्णन करता प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे.
पण त्या हृदयामधल्या देवाला शोधण्याकरता अगोदर आपल्या अंतःकरणाची शुद्धी केली पाहिजे. तो देव तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, आणि अगोदर आपल्या अंतःकरणातला देव जाणता आला पाहिजे, तर मंदिरातला देव कळेल. अन्यथा अंतःकरणातला देव कळाला नाही ना, मंदिरातला देव कधीच कळणार नाही मला. म्हणून अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता काय केलं पाहिजे, तर त्याच भगवान परमात्म्याचं चिंतन करून, त्याचं भजन करून आपल्या पापाचं शालन झालं तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ते पापाचं शालन झाल्यानंतर हे विकार आपोआप दूर होतात आणि अंतःकरणाची शुद्धी होऊन तो भगवान परमात्मा आपल्याला कळायला लागतो. मग तो कळण्याकरताच त्याचं भजन गरजेचं आहे, संतांची संगत गरजेची. मग काय हो महाराज, बरं आमच्या जीवनात आम्ही त्याची शरणागती केली पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे, बरोबर आहे. पण तो देव केवढा आहे? मग महाराजांनी विचार केला तर त्या देवाची तो व्याप्ती नाहीये मर्यादित, आणि मर्यादित व्याप्ती सांगावी तर तिथं भगवान परमात्मा गौण ठरेल. आणि नाही उत्तर द्यावं तर हा समाज म्हणशील काय महाराज याला तर उत्तरही माहिती नाही, बरोबर आहे का? बऱ्याच वेळेला गोरख का कसं घडतं, एखाद्या वेळेला दुष्क्रिया श्राद्ध झालं का मग काही काही माणसं आपल्याला प्रश्न विचारायला येतात. आता काही आता गाथेतले विचारले, ज्ञानेश्वरीतले विचारले, साहजिक बाबा काही काही एवढंच कुठून काढून आणत्या बघत तर काय माहिती त्यांना अर्ध पुढे ऐकेल राहतं, अर्ध कीर्तनात ऐकेल, अर्ध झोपेत ऐकेल, अर्ध तमाशात ऐकेल, मग ते विचारित्या महाराज मला एक अडचण होते, आता काय अडचण विचारबो, मग ते आपल्याला विचारित्या. मग आपण जर म्हणलं ना नाही बरं का, आता प्रत्येक जण काही परिपूर्ण नसतो, मग त्यांना म्हटलं हे आपल्याला माहिती नाही, आणि राव तुम्ही का फुकट महाराज झाले का, तू हंतो काय आता महाराज लय अवघड झालं महाराज नाही का. पण बघा जगद्गुरु श्री तुकोबाराय विचारत होता, जर देवाचं मर्यादित स्वरूप आपल्या जीवनामध्ये सांगावं तर देव गौण ठरतो, आणि नाही सांगावं तर समाज म्हणशील तुकोबारायला माहिती नाही, म्हणून तुकोबाराय म्हणतात देव एवढा आहे. पण त्यात आपल्या मनात जेवढा भाव तेवढा भगवान परमात्मा आपल्याकरता होतो आणि आपले संकट दूर करतो. मग ज्याला वाटत असेल सुखाची प्राप्ती होईल त्याला त्या देवाची शरणागती करा, ज्याला वाटत असेल माझ्या जीवनातले संकट दूर व्हावे त्याला त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा. एखादा म्हणशील का हो महाराज, त्या भगवान परमात्म्याची शरणागती केल्यानंतर तो जगाचा मालक आपली संकट दूर करतो का? आपल्या जीवनामध्ये आपण जर त्याचं भजन केलं ना बाबा, आपल्यावरती संकट आल्यानंतर आपण जर आवडीनं त्याचं भजन केलं तर आपल्या संकटाची काळजी आपण करायची नाही, देव करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आवडीने भावी हरिणा मागेसी आणि तुझी चिंता त्यास सर्व आहे. आपण जर आवडीनं त्या देवाचं भजन केलं, आपल्या संकटाची काळजी आपण नाही करायची, देव आपल्या संकटाची काळजी करतो. कसं महाभारतामध्ये आलेला प्रसंग सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, ज्या वेळेला कौरव पांडवाचं बाबा युद्ध ठरलं. आता युद्ध काय ठरलं, युद्धाच्या त्या ठिकाणी कार्यालयाचं होतं हस्तिनापूरची राजगादी. पूर्वीच्या काळापासून त्या ठिकाणी युद्ध चालू झाले, गादीवरून त्या ठिकाणी प्रत्येकाचे वाद झाले, पांडवांपासून येते. प्रसंग असा निर्माण झाला, भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता जाता आहे दुर्योधना 5 गावामध्ये 5 नाही सुईच्या टोकावरती पावे एवढं सुद्धा राशी देणार नाही. नाविलाज झालं, युद्ध ठरलं. युद्ध ठरल्यानंतर आता युद्धामध्ये मदत मागण्याकरता आपल्याला देवाचं सहकार्य भेटावं म्हणून दोघही जण जातात. अर्जुनजी गेले आणि मला असं वाटतं दुर्योधनही गेला. पण दुर्योधन जाताना बाबा जरा अगोदर गेला, कारण वाईट लोकांना जमच निघत नाही. तो मला पहिला आपण कोण जायच्या अगोदर जाऊ आणि तेव्हा परिस्थिती होण्याची नाही का. हा गेला, निघाला तसा भगवान परमात्म्याकडे गेला आणि भगवान परमात्मा पण नेमके दुर्योधन जायचा टाईप आणि देव झोपले. आता देव तर कुठं झोपत असतो का, पण देवाला झोपेचं सोंग त्या ठिकाणी केलं. देव आहे महाराज तो लीलाधर. भगवान परमात्म्यानं झोपेचं नाटक केलं, हे दुर्योधन केलं.
आता तिथे गेल्यानंतर स्वतः आहे, खुर्ची आहे, खाली चटई टाकली, देवाचं मान आहे, तो काही साबण असेल का तिथे बसवा का नाही. पण दुर्धर्माला कुठ बसू काहीच कळत नाही. आखरी रिकामा राहतो, पाठ रिकामा, खुर्ची रिकामी, तरी काही काय आपल्याला धरताना विचारित कुठं बसू त्या चिखलाचा बसा तिकडे काय येतो नाही का. ते दुर्धर्म काय असतेच करावं का नाही. भगवान परमात्मा तो झोपले का मला ते देवाच्या उशालाच जाऊन बसलो, देवाच्या डोक्याजवळ. तो दुर्योधन तरी चांगला म्हणावा, डोक्याजवळ जाऊन बसला. काही काही माणसाला तर जवळ केलं तर ओंकार बाबा डोक्यावर बसला नाही का. ते आशे दारावरूनच सोडून द्यावा आता झाला महाराज. दुर्योधन डोक्याजवळ जाऊन बसला आणि नंतर काही थोडासा कालावधी गेला आणि अर्जुन महाराज आले. अर्जुनाने विचार केला नाही आपण कुठं बसायचं, आपण शरणाजवळ बसायचं का. ज्या चरणाच्या सेवेशी अभिलाषा लक्ष्मणी साहेबांना करावी ती सेवा आपल्याला थोडा कालावधी घडत असेल तर आपलं परम भाग्य. अर्जुनानं चरणाजवळ त्या ठिकाणी बसले आणि चरणाजवळ बसल्यानंतर अर्जुन दुर्योधन अर्जुन पाहतो ही एकमेक घुसकून पाहू राहिले. मी तिकडे होतो म्हणून नका पाहू एकमेकाय करा ते युद्ध तिकडं नाही बाजूला येणं दोघे खरंच नाही सोडलं शिवराम बाबा. खरंच काय सांगावं म्हणजे आता तू म्हणशील तू कसं काय ऐकलं खरं तू आमच्या ओळख ठेला आता काय सांगावं तुम्हाला. मी रट्टे खाली पण सोडवलं नाही का. दोघं एकमेकाकडे राग बघता तेवढ्यामध्ये खानकर बाबा झाला असं. भगवान परमात्मा उठले. बरं दुर्योधन अगोदर आलेला पण देव उठल्यानंतर बाबा पहिल्यांदा काका डोक्याजवळचा मनुष्य दिसेल का पायाजवळचा कोण दिसेल. पायाजवळचा कारण ती देवाची झोप होती. ती काय आपली झोप नव्हती शिवाजी बाबा. नाही तर आपली झोप काय फिक्स राहत नाही. एवढी का तांगड्या करून झोपतो एवढी का तांगड्या नाही का. काय करता अशा पालच्या खुपडीचे राहत्या कशी झोपायला काही कळतच नाही का. लय चौघड बहा. पण भगवान परमात्म्याची झोप देवाच्या झोपेत सुद्धा आनंद आहे महाराज. देवाच्या आळस देण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. देवानं आळस दिला, देवानं श्वास सोडला तर त्याच्यातून वेदाची निर्मिती झाली. ती काय आपली जांभळी ना आपली झोप आहे का. आपल्या जांभळी राहत्या गावचा सत्ताच नाही कीर्तन करायला त्याला देऊ नको बसलो म्हणतो नाही का. तेवढा त्या ठिकाणी पण झालं असं. भगवान परमात्मा उठल्याबरोबर डोळे सोडले आणि विचारलं अर्जुना कधी आला बाबा. बरं नंतर अर्जुन आला. अगोदर दुर्योधन आलेला आणि विरोधी पार्टीचे दोघं आणि पहिल्यांदा अर्जुनाने विचारलं दुर्योधनांनी कसं होत सुटलं कायच करून सुटला तो म्हणला देवा अगोदर मी आलो तुला काही कळतं का. तू अगोदर त्याला कसं विचारलं बाबा. तेवढं देवाला सांगितलं दुर्योधना तू पाठीमागे बसलेला बाबा तुला कुठं मी पाहिलं. त्याला मी पाहिलं अगोदर कारण तो कशा करत आला ते सांगा. त्यावेळेला सांगितलं दोघांनी सांगितलं देवा आपलं युद्ध ठरलं बरोबर म्हटले बरोबर आहे. मग आम्ही दोघंही युद्धामध्ये मदत मागण्या करत आलो. भगवान परमात्म्याला सांगितलं मी दोन्ही बाजूला तर युद्ध काही करू शकत नाही. आता देवान ठराव करू शकत नाही महाराज पण देव होतो. देवानं सांगितलं बघा दोन बाजू मी तुमच्या समोर ठेवतो कोणाला काय घ्यायचं घ्या. एका बाजूने माझं सगळं सैन्य राहणार, एका बाजूने मी एकटा राहणार. बरं माझं सैन्याच्या बाजूला राहणार ते युद्ध करू लागणार आणि मी ज्या बाजूला राहणार का मी हातात शस्त्र सुद्धा घेणार नाही. मी काय करेल फक्त युद्ध नीतीच्या 4 गोष्टी सांगेल म्हटले. तेवढ्याला आता दुर्योधनच ते म्हणलं युद्ध नीतीच्या गोष्टी आहे का तिडक आपल्याला का साप्ताट व्हायचा म्हणले तिडक कीर्तन व्हायचं का बोलू कधी आपल्याच गावचा बाबा केव्हा बोलवले म्हणले. मग त्याच्या कोण युद्ध नीतीच्या गोष्टी ऐकू हिडक कीर्तन केलं कीर्तन व्हायचं काहीच वाटत नाही बघा. काही 9 ते 11चं कीर्तन असं बघा. आपण घोषणात जर गेलं ना काका मग ते काही माणसं आपल्या जवळ येतात. महाराज आता 5 झालं ज्ञानोबा तू किती दिवस बोलताय ते सोडून घ्या. आता कवर ज्ञानोबा तू गोवारा सांगते मग आता उद्या तो आजच्या चरित्र सांगायचं तू काय नाही. आता किती दिवस तेच सांगत्या. थोडं श्रीगुण हत्तीवरती बोला, थोडं धर्मांतरावरती बोला, थोडं छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोला. मग का तुम्ही कीर्तनाला येणार असेल नाही आलो असतो बघा. पण आता 53 वर्ष कोण कीर्तन चालू म्हटले तुमच्यासारखे महाराजाशी उघडूनच गेलो. अरे बापरे लय अवघड महाराज म्हणजे काही कीर्तन म्हणजे काहीच वाटत नाही बघा. नवरा बायकोचं जर भांडण झालं ना झालं म्हणजे होतच भांडी घेऊन आणा आता उद्या कोण टाकायच्या बापाला नाही का होतच भांड्या काही खुरून मारणं ढोलून राहिलं नाही का. बघा भांड लागतच. नवरा बायकोची भांडणं वाट्याच नाही कारण महाराज त्याच्याशिवाय माझ्याच नाही भांडणाशिवाय. पण पाहिलं मला बोलवा किती कीर्तन असते तरी मला त्याच्यात नाही आलं. नवरा बायकोची भांडणं नाही का
आणि त्याच्यात कधीच पडायचं नाही शिवराम बाबा. ते भांडणात अशी बात नाही, अशी भांडतील ना अशी गुड होतील महाराज नाही का. आणि दोघांचं जर भांडण झालं महाराज, भांडण झाल्या ती आता ती काही बोलू देतच नाही महाराज. अशी 120च्या स्पीडनं सुटली बरोबर आहे का काय. आपल्याला कधी बोलून दिलं नाही म्हणते खरंच. ती म्हणते बाया आपल्याला एखादी घेतली मग आपली बाजू नाही तर लय अवघड मग बघा. आपलं एकच शब्द नवनाथ बाबा आणि त्यांचे 100 शब्द असं गेलं तसं केलं म्हणजे तसं झालं. आणि एवढे आपण एक शब्द बोललो ना लगेच डोळ्यात पाणी कपाळात भाषण सुटलं तसं सुकलं. तुम्ही का बोलून द्या रांगतो हा म्हणतो आगा जाऊ दे चुकलं तुम्ही का बोलून एवढं बोलून नाही तरी तू म्हणते बोलून द्या ना का थोडं नाही का लय अवघड मारा. आणि ती लईच बोलायला लागली का हा म्हणतो ग बस तो केलं तू कीर्तन चालू. आता याच्या बायकोचं भांडण म्हणजे जर कीर्तन तर हे म्हणजे का तमाशा आहे का काय कळत नाही राहू मला नाही का. म्हणजे बघा काही कीर्तन म्हणजे काही वाटत नाही. दुर्योधन म्हटलं आपल्याला त्याचं काही कीर्तन ऐकायचं नाही युद्धनीतीच्या गोष्टी ऐकायला. मग मला सैन्य पाहिजे. त्यांनी सैन्य मागून घेतलं पण अर्जुनाला माहिती आहे अर्जुनाकडे पाहिलं देवाने काय पाहिजे मला तोच पाहिजे देवा. अरे मी एकटा आहे हातात शस्त्र घेणार नाही नको घेऊ देवा. पण मला माहिती आहे तू ज्या बाजूला आहे त्या बाजूला यश आहे. नाही नाही यश म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच यश आहे. म्हणून तुम्हाला पाहिजे देवाला मागून घेतलं. आता युद्धाला प्रारंभ झाला. 11 क्षणी सैन्य कौरवाच्या बाजूने 7 क्षणी सैन्य पांडवाच्या बाजूने. पण तरी सुद्धा कौरवाचं एक मोडत आहे आणि पांडवाच्या एकाच्याही केसाला धक्का लागलेला नाही. अरे 5 पांडवांमध्ये जरी शूरवीर होते ना भीमदादाच्या जीवनामध्ये भीमदादा गदा युद्धात पारंगत आहे. अर्जुन धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे. हे जरी श्रेष्ठच आहे पण कौरव सुद्धा काही कमी नाही महाराज. कौरवाचा विषय सोडावं त्या 100 जणांचा पण त्यांच्या बाजूला त्या सैन्यामध्ये 11 श्रेणीमध्ये कोण आहे. द्रोणाचार्य कृपाचार्य पितामह भीष्माचार्य कोण आहे. द्रोणाचार्य असं वर्णन आहे महाभारतामध्ये. कशांनी कौरव पांडवांना शिकवलं. कौरव पांडवांचे गुरु म्हणजे द्रोणाचार्य. मला सांगा शिष्यांसाठी का गुरु समोर लागू शकतो का. पण तरी सुद्धा पांडवाचं एकही म्हणत नाही. पितामह भीष्माचार्य सुद्धा सामान्य नाही. त्या महाभारतामध्ये मी असं वाचलं बाबा पितामह भीष्माचार्य किती मोठे योद्धा होता. महाभारतामध्ये असं वर्णन आहे की एका दिवसाला ओंकार बाबा पितामह भीष्माचार्य 10,000 बलाढ्य योद्ध्याला मारण्याची ताकद पितामह भीष्माचार्यामध्ये होती. एका दिवसाला 10,000 जणायला. हे फक्त वाचलं मी काय तेव्हा पाय नव्हतो. पाय नसतं मला काय जिवंत सोडलं असतं म्हणजे हे लोक काय त्याला देतं याला खपून टाका नाही का. पण बघा 10,000 योद्ध्याला मारण्याची ताकद आहे महाराज. पण पांडवांच्या अजून केसाला सुद्धा धक्का लागलेला नाही. 4-5 दिवस युद्ध प्रारंभ होऊन झाला. 1 दिवसाचा प्रसंग आहे. दुर्योधनाच्या जीवनामध्ये क्रोध आला. माझ्या बाजूने कृपाचार्य द्रोणाचार्य पितामह भीष्माचार्यांसारखा महात्मा इशारा 10,000 शूरवीराला मारण्याची ताकद महात्म्यामध्ये. एवढा बलाढ्य महात्मा असून सुद्धा पांडवाच्या एकाच्या केसाला धक्का लागत नाही. दुर्योधनांनी तर दुर्योधन राग जसा निघाला. पत्नीने विचारलं का कोण झालं आज काय चित्र नको म्हणले गपचूप सांगा टाकल. तो म्हणला अगं असं चाललो म्हटले आधीच सांगायचं ना मला वाटलं मी आज नाही रागात आहे तुमचा राग बाहेर तिथं काही नाही म्हटले. रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी दुर्योधन गेला. पितामह भीष्माचार्यांच्या महालामध्ये गेल्यानंतर नको ते पितामहाला बोलतोय. पितामह भीष्माचार्यांना दुर्योधन सांगतोय पितामह तुम्ही युद्ध फक्त आमच्या बाजूने युद्धामध्ये दाखवताना आमच्या बाजूने पण लढताना मात्र जर कोणाच्या बाजूने असेल तर ते पांडवांच्या बाजूने. नाही रे दुर्योधन असं काही नाही. खरंच तुम्ही पांडवांच्या बाजूने लढताय. कशावर तुमच्यामध्ये जर एका दिवसाला 10,000 योद्धे मारण्याची ताकद आहे तर अजून 4-5 दिवस युद्धाला झाले अजून एकाही पांडवाच्या केसाला धक्का लागला नाही. जो योद्धा 10,000 जणांना एका दिवशी मारू शकतो त्या योद्ध्याला पांडव मारणं काही सामान्य काय अवघड आहे. पण तरी सुद्धा पांडवांच्या अजून केसाला धक्का लागत नाही. याचा अर्थच असा आहे तुम्ही युद्धात फक्त दाखवताना आमच्या बाजूने पण लढताना मात्र त्यांच्या बाजूने. पितामह भीष्माचार्य म्हणताना हे दुर्योधना तसं काही नाही. पण तरी सुद्धा नको ते त्या ठिकाणी ज्या वेळेला दुर्योधन बोलायला लागला. दुर्योधन पितामह भीष्माचार्यांचा अपमान करतोय. नको ते अपशब्द बोलायला लागल्यानंतर शेवटी पितामह भीष्माचार्यांना अनावर झालं. आणि अनावर झाल्यानंतर पितामह भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणतात दुर्योधना खबरदार आता याच्या पुढे एकही शब्द बोलायचा नाही. तुला असं वाटत असेल मी तुमच्या
पांडवांच्या बाजूला लढतोय, पण बाजूला मात्र युद्धामध्ये पांडवांचे असं काही नाही. आणि तुला असं वाटतंय अजून एकाच्याही केसाला धक्का लागणार आहे. दुर्योधना, एकही शब्द बोलशील तर खबरदार, काळजी करू नको. पितामह भीष्माचार्य, क्रोधायमान झालेले पितामह भीष्माचार्य भात्यामध्ये हात घातला, 5 बाण काढले. हा बाण धर्मराजाचा नावचा आहे, हा अर्जुनाच्या नावचा आहे, हा नकुलाच्या नावचा आहे, हा सहदेवाच्या नावचा आहे, हा भीमाच्या नावचा आहे. हा पितामह भीष्माचार्य आज दुर्योधना प्रतिज्ञा करतोय तुझ्या समोर, उद्या एकतर पांडवांना मारेल आणि नाही पांडव मारणं शक्य झालं तर मी मरेल म्हटले. प्रतिज्ञा केली. आता पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती. ती प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर दुर्योधनाला आनंद झाला. का? दुर्योधन म्हणतो त्यांची प्रतिज्ञा सामान्य नाही. आता पांडव मरतात, आपण निष्काळजी राहायचं, आपल्याला राज्य भेटतंय. ते काय आपल्यासारखीची प्रतिज्ञा होती का? आपण एखाद्याला म्हणलं लय चांगला सत्ता चालू आहे, ते बहु बघू सोडून तू म्हणतो आता सोडणाऱ्याच्या फक्त काला होते, काल्या चांगले दिश म्हणतो पाहू मग तंबू चुना द्या का? तो आखा गावाला चुना लावला ना, आता काय चुना मागून राहिला लय अवघड. ती प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांची, ती प्रतिज्ञा सामान्य नव्हती. त्यांचं खरं नाव आहे देवाव्रत. पण भीष्माचार्य नाव पडण्याचं कारण असं आहे का त्यांनी भीष्म पण केला. अशन्व ब्रह्मचारी व्रत पालन करण्याची, अशन्व ब्रह्मचारी राहण्याची भीष्म पण त्या ठिकाणी केला, म्हणून त्यांना नाव भीष्माचार्य त्या ठिकाणी पडलेले. त्यांनी काही सामान्य प्रतिज्ञा असेल. आता ही प्रतिज्ञा केल्यानंतर दुर्योधनाला कळत आहे उद्या 100% पांडव मरत आहे. दुर्योधन आनंदामध्ये निघून गेला. पण आता पांडवांना संकट निर्माण व्हायला पाहिजे का नाही? मरण कोणाला गोड वाटतं बाबा? कोणाला गोड वाटतं मला सांगा. मी समजा इथं आल्या आल्या एखादी वयस्कर बाबा दिसले, इडली सोडून मंडपातले जे आले नाही असं, आणि समजा मी जर एखाद्याला म्हणलो बाबा तुम्ही उद्या मरणार आहे, कारण आता तू म्हणशील काऊन बुवा आता लय वय झालं त्याच्यामुळे उद्या मरणार, तू म्हणशील तू मर ना तिकडे तो खरं तोड खाणं मला काऊन मर म्हणून राहिला नाही का? म्हणजे मर शब्द सुद्धा आपल्याला सर्व ज्ञानोबराची भाषा आहे. आगा मर हा बोलून सहाती ज्ञानोबरा वर्णन करता मर शब्द सुद्धा आपल्या जीवनाची सहन होत नाही. तिथं मृत्यू कोणाला आवडेल, पण तरी सुद्धा पांडवांच्या जीवनामध्ये कसली चिंता नाहीये, उद्या मरण नाही. ती प्रतिज्ञा कळाल्यानंतर सुद्धा काही वाटत नाही. पांडवांनी विचारावं का हो पितामह भीष्माचार्याने तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली, करू द्या, पण आमच्या पाठीराखा आम्हाला तारणारा कोण आहे तो जगदीश्वर, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि आपला विश्वास जर कोणावरती असला पाहिजे तो देवावरती महाराज. कारण आपल्या जीवनात भगवान परमात्मा जर रक्षण करणार असेल ना, जगाला किती विरोधामध्ये जाऊ दे हो, आपल्याकडे म्हण देव तरी त्याला कोण मारेल. देवच जर माऱ्या वैरी झाला तर कोणी तारू शकत नाही. म्हणून जगाला आपल्याला किती मारण्याचा प्रयत्न करू द्या, पण ज्ञानोबा तुकोबाराचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल, देवाचा आशीर्वाद जर पाठीशी असेल, तर जगात असा कोणीच व्यक्ती झाला नाही तो आपल्याला दुःख देऊ शकतो. म्हणे फक्त भगवान परमात्म्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि सगळं जे आहे ना महाराज, हे सगळं याला वाटतं माझ्यावर तो प्रेम करतो, त्याला वाटतं तो प्रेम करतो, कोणी कोणावरती प्रेम करत नाही. हे सगळे पैशावरती प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम करणारा पात्र जगाच्या पाठीवरती एकाचं नाव आहे देव आणि दुसऱ्याचं नाव श्रीगुरु म्हणजे संत. ते दोनच जण निस्वार्थ प्रेम करतात. नाही तर बाकीच्याचं प्रेम पाहिलं तर महाराज म्हणतात सब पैसो के भाई भाई रे, सब पैसो के भाई, दिल का साथ कोई नहीं रे, दिल का साथ कोई नहीं. आपल्या वरती निस्वार्थ प्रेम करणारा कोणी नाही महाराज. आज ओंकार महाराजांवरती सगळा समाज प्रेम करतो. महाराजांची बोट गोड आहे, मृदुल गोड वाजवता म्हणून. आज नवनाथ महाराजांवरती, शिवराम महाराजांवरती प्रेम आहे. महाराजांचा आवाज गोड आहे म्हणून.
कीर्तनकारावरती त्या शतकाला येतोपर्यंत प्रेम करता जगन्नाथांना पवार आहे आमच्या गुरुदेव मौली आम्हाला सगळं शिकवलं हो. अण्णांच्या जीवनामध्ये अण्णांचं कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर 4-4, 5-5 तास समाज अण्णांचं कीर्तन ऐकायला जागा भेटावी म्हणून 4-4 तास 5-5 तास अगोदर नंबर लावून बसायचा. किती त्या ठिकाणी आपलं कीर्तन सुरू झाल्यावर सुरू व्हायच्या अगोदर नाही सुरू झाल्यावर काय का त्या थांबणं फेके चाललं कीर्तन अजून पुढे एवढायचं आवाज एवढायचं स्वर एवढं सुरू झालं जाऊ आपण. अरे बापरे अवघड आहे महाराज. जगन्नाथांच्या कीर्तनाला 4-4 तास 5-5 तास जागा धरण्याकरता समाज यायचा. पण त्या सांगणारा शेवटाला कॅन्सर झाला कोणी बघायला सुद्धा जात नव्हतं. काही काही आम्हाला म्हणत असता महाराज लई आपल्या शरीराची आट्यापिटी करायची नाही. मी तर सांगत असो जेवणाला काही प्रेमाची मंडळी खरंच प्रेम करणारी देवाला दिलेली महाराज. मी शेवणाला कीर्तनामध्ये फिरतो. आमच्या गावची सुद्धा खरंच मंडळी आमच्या अण्णा काका असतील आमचे गणेश काका आमचे नंदू बाबा वगैरे सगळी मंडळी जेवणाला त्यांना आमची पत्रिका टेचली तर तुम्हाला कॉल करणार महाराज जरा झोपून प्रवास करा बरं का रोज न्यूजवरती असं बघायला तसं आणि त्यांना आनंद सुद्धा होतो. मी पाठीमागं छत्तीसगड राज्यामध्ये नर्मदा महापुराण कथा केली आणि तिथला तो सोहळा वगैरे त्यांनी पाहिला. 2 पीठाचे शंकराचार्य वा आपल्या गावचं नाव मोठं केलं म्हटले. त्यांना कौतुक वाटलं ऋषिकेश महाराज म्हणजे आपली वाटतात पण मला सुद्धा ते प्रेमच महाराज आपल्या जीवनामध्ये ऊर्जा देतात. ते म्हणतात महाराज जपून बरं घ्या कोणी कोणाचं नसतं. पण माझं एक उत्तर असतं कोणी जरी कोणाचं नसतं तर तुम्ही म्हणता गाडी जपून वगैरे हे बरोबर आहे पण रस्त्यावरती फिरताना सुद्धा आम्ही समाज म्हणून फिरत नाही. आमचा विश्वास समाजावरती आणि आमचा पांडुरंगावरती विश्वास आहे आणि तो पांडुरंग आमच्या केसाला सुद्धा धक्का लागू. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. पांडव म्हणता आम्हाला तारणारा जगदीश्वर आम्हाला काही होऊ देणार नाही. देवाच्या जीवनात प्रश्न निर्माण झाला. आता माझ्या पांडवांना उद्याचा दिवस माझ्या पांडवांच्या वैरत्वाचा दिवस आहे. उद्या आता जर काही केलं नाही तर माझ्या पांडवांचं उद्या काही खरं नाही. मग काय करायचं. द्रौपदी मातेला बोलवलं इकडे म्हणजे काय आपल्याला एका बाबाला भेटायला जायचं म्हणजे देवा तुला काही वेळ काळ काही कळतो नाही. एवढ्या रात्री बाबाला भेटायला म्हणजे नाही काय पाहुण्या रात्र भेटायला गेलो पाहिजे कारण दिवसा भेटायला गेलो नंतर ते वावरत राहतात ते म्हणतात आता तुम्हाला चहा पाणी केला असता बघा पण आमच्या घरी तबटी निंदायची चालू तू तबटीची सुतळ घे फाशी आता तिला नाही का तुला पाहुण्याबद्दल आदर नाही काही नाही होत. माणूस आहे का काय गोवा नाही अवघड आहे महाराज नाही का म्हणजे नाही तेव्हा आपल्याला रात्रीच भेटायला जावं लागतं. का जायचंय तुझ्या पतीचं रक्षण करण्याकरिता जायचंय. बरं जाताना कसं जायचंय पतीचं रक्षण म्हटल्यानंतर दिवा 5 पतिव्रतेमध्ये माझा जर नंबर लागत असेल मी पतिव्रत आहे पतीचं रक्षण करणं पतिव्रतेचं काम आहे येते देवा. मग पण जाताना कसं जायचं म्हणजे बघ पदर घ्यायचा. आता पूर्वीच्या काळात पदर होताच अजूनही जुन्या आजच्या बाकाशी पदर नाही का आणि आपले पदर आता काही घेऊ नका राहू द्या तुम्ही. पूर्वीच्या काळात पदर होता कारण मला मोठा सासऱ्याविषयी नवऱ्याविषयी आदर होता बाबा. तुमच्या काळामध्ये शिवाजी बाबा मला असं वाटतं सासरा जर घरात बसलेला असा आपलं पोरग रडत असू द्या आपलं काही काम असू द्या त्या घरात मुलगा रडत असू द्या आकांत करत असू द्या पण सासरा जर समोर असला ओंकार बाबा या जुन्या सुना म्हणजे ज्या लुगड्यावाल्या या कधी सासऱ्याच्या समोर गेल्या त्या घरात गेल्या बाहेर दुसरं काम करतील पण आतमध्ये कधी गेल्या नाही. आता तसं नाही. आता सुनमध्ये पाहिजे सासऱ्या बाहेर थांबायचं पाणी द्या का नाही द्या पावसाच देतो मी काय अडचण नाही का अवघड आहे मला. बघा पूर्वीच्या काळात पदर असायचा आता सुद्धा बघा आणि त्यावेळेला आता काय केलं म्हणते बया मी तर गंज घेते पण डोक्यावर कुठं राहतो तू पिन लावून सुद्धा राहत नाही. पिन म्हणजे नवऱ्याला नाही म्हणत मी टाचीन पिन नाही का पिन लावून सुद्धा तो पदर डोक्याला राहत नाही. मग यांच्या डोक्याला का लव चिंबक चिटकेली हे काय म्हणजे तू लयच अवघड महाराज नाही का. पण असा पदर घ्यायचा नाही इथपर्यंत आणि पूर्वीच्या काळात खरंच इथपर्यंत पदर असायचा नाही का. तुम्ही काय इथपर्यंत घेऊ नका पाऊस चालू शिकलाचा रस्ता पाय उतर जण पुढे पैसा पूर्ण शिंद्याला आला ते पदर घ्या लावलं म्हणून पाय वाटला असं नको व्हायला. इथपर्यंत पदर घ्यायचं तो बाबा ध्यानाला बसतो तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर बांगड्यांचा आवाज करायचा. आता त्यांच्या हातात इथपर्यंत बांगड्या होत्या तेव्हा तिथं गेल्या बांगड्यांचा आवाज करायचा आपोआप तुझं काम होतं. द्रौपदीला घेतलं देव पितामह भीष्माचार्यांच्या महालापर्यंत गेले सांगितलं द्रौपदी आतमध्ये जा मला आतमध्ये येता येणार नाही. देव बाहेर थांबले द्वारामध्ये. द्रौपदी माता गेले दर्शन घेतलं आणि तिथं बांगड्यांचा आवाज केला. ज्या अर्थी बांगड्यांचा आवाज झाला त्या अर्थी लक्षात आलं इथं कुणीतरी आम्हाला इथं कुणीतरी श्री एवढ्या रात्री आलेले पण कोण आले असले पैसे बरोबर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी विचार केला. आता अगोदर दुर्योधन आपल्याला बोलून गेला मग एक तर मी प्रतिज्ञा केली पांडवांना मारण्याशी म्हणून आनंद झाला असला पाहिजे किंवा दुर्योधनाची पत्नीच परत माझ्या
माझ्या पतीचं रक्षण व्हावं म्हणून दुर्योधनाची पत्नी भानुमती रक्षणा करता मागण्या करता आली असली पाहिजे म्हणून पितामह भीष्माचार्यानं कोण आलं हे न बघता आशीर्वाद देऊन टाकला. अखंड सौभाग्यवती भाऊ, अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिल्याबरोबर द्रौपदी माता कडाकली. पितामह, काही कालावधीपूर्वी थोड्या वेळापूर्वी तुम्ही प्रतिज्ञा केली उद्या पांडवांना मारेल नाही तर मी मरेल. थोड्या वेळापूर्वी माझ्या पतींना मारण्याची प्रतिज्ञा तुम्ही करणार आहे आणि आता मला आशीर्वाद देताय अखंड सौभाग्यवती भाऊ. मग केलेली प्रतिज्ञा खरी आहे पण दिलेला आशीर्वाद खरा आहे. प्रतिज्ञा खरी आशीर्वाद खरा म्हटल्यानंतर त्या बाबाचं ध्यानच मोडलं मला. ध्यानातून जागे झाले. पाहिलं कोण आहे ही तर द्रौपदी तू कशी आली ते जाऊ द्या. तिकडे माझ्या पतीला मारण्याची प्रतिज्ञा करताना इथं मला अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद देत आहे. मग केलेली प्रतिज्ञा खरी आशीर्वाद खरा ते सांगा. हे तुला नंतर सांगतो पण तू इथं एवढ्या रात्री एकटी येऊ शकत नाही. इथं एवढ्या रात्री माझ्या महालामध्ये येते मला एकटी श्री येऊ शकत नाही. जी आरती एवढ्या रात्री तू इथं आली तुला आणणारा कोणीतरी आहे. तुला आणणारा कोण आहे ते सांगतो. एकटी आली तेवढ्याला सांगितलं एकटी नाही माग बोट केलं देवाकडे दाखवलं. देव घेऊन आला ना काळजी करू नको मी केलेली प्रतिज्ञा खोटी ठरते कारण देव जर तुला घेऊन येत असेल तर माझी प्रतिज्ञा निश्चित खोटी ठरते. दिलेला आशीर्वादच खरा ठरला. द्रौपदी मातेला जसा माझे पती वाचण्यास आनंद आहे देवाला सुद्धा पाठ वाचण्यास आनंद आहे. देवाला स्मित हास्य केलं पण देव हसल्याबरोबर पितामह भीष्माचार्य सांगतात देवा तुला आनंद होऊ देऊ नको बाबा. तुला वाटत असेल पांडव वाचले पांडवांचं रक्षण केलं माझा पण आतापर्यंत कधी खोटा ठरला नाही आता माझा पण त्या ठिकाणी तो खोटा केला. पण तुला वाटत असेल माझा पण खोटा केला म्हणून तुला आनंद जर वाटत असेल ना देवा मी सुद्धा उद्या तुझा पण युद्धामध्ये खोटा ठरवल्याशिवाय राहणार नाही. काय कोण आहे देवाला युद्धाच्या प्रारंभी प्रतिज्ञा केली होती मी शस्त्र हातामध्ये घेणार नाही. तेव्हा आज जशी पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा माझी तू खोटी ठरवली ना उद्याच्या युद्धामध्ये तू प्रतिज्ञा केली युद्धाच्या पूर्वी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. पण हा पितामह भीष्माचार्य सुद्धा उद्याच्या युद्धामध्ये तुला हातात शस्त्र घ्यायलाच लावेल. तेवढा पितामह भीष्माचार्य नाव सांगितलं आणि देवाला सांगितलं देवा तुला वाटतंय ना पांडव वाचले पाहिजे मग एक काम कर उद्या युद्धामध्ये येताना मी प्रतिज्ञा अशी केली एक तर पांडवांना मारेल किंवा मी मरेल आणि मला मारण्याची ताकद सामान्यामध्ये नाही. मग मला देव मारू शकत नाही मला दानव मारू शकत नाही मला राक्षस मारू शकत नाही. तो देव असेल तरी तुम्हाला मारू शकत नाही. 10,000 योद्ध्याला मारण्याची ताकद माझ्यामध्ये. मग मी मरावून पांडव वाचावे असं जर वाटत असेल तर उद्याच्या युद्धामध्ये रोज अर्जुनाचा रथ चालवतो. उद्याच्या युद्धामध्ये अर्जुनाचा रथ चालवत नाही यायचं. उद्याच्या युद्धामध्ये शिखंडीचं वेश धारण करून यायचं. देवाला पितामह भीष्माचार्यांच्या सांगण्यावरून शिखंडी होऊन यावं लागलं. शिखंडीच्या वेशामध्ये भगवान परमात्मा येतात हातात शस्त्र घेऊन यायचं आणि शिखंडीला पाहिल्यानंतर शिखंडीमध्ये सुद्धा मी देवाला शिखंडी होऊन जरी तो आला तर शिखंडीमध्ये सुद्धा मी श्रीला बघतो आणि श्री म्हणून मी शिखंडी असला तरी तुला श्री म्हणून वंदना करेल आणि मी सुखात त्या ठिकाणी मृत्यू पत्करेल म्हटले देवा. दुसऱ्या दिवशी शिखंडीच्या वेशामध्ये देव येतो. पितामह भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये पितामह भीष्माचार्य देव होता आणि पांडवांचा विषय प्राप्त करता बारा म्हणतात भीष्मपान केला भीष्मपान केला Krishna
आईच की अशी शरण जावे, अशा देवाची शरणागती करा जो धनुर्धराशी अर्थात अर्जुनाशी पांडवांचं त्या ठिकाणी रक्षण करतो. मला मुद्दा हा मांडायचा आहे. पांडवांच्या जीवनामध्ये पांडवांनी देवाचं भजन केलं, त्याचं परिणाम भगवान परमात्माला त्या ठिकाणी पांडवांच्या संकटाची काळजी पांडवांना नाही. मग आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण जर आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं भजन केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या संकटाची काळजी आपण न करता जगाचा मालक करतो. हे झालं महाभारतातलं उदाहरण. असंच रामायणामध्ये आपल्या परिचयाचा प्रसंग थोडक्यामध्ये सांगतो. आपल्या संकटाची काळजी देव कसा करतो. सीताई साहेबाला शोधणारा रावणाला चोरून नेलं. रावणाला चोरून नेल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, युद्धाला प्रारंभ झाला. युद्धामध्ये लक्ष्मणजीला शक्ती लागली. शक्ती लागल्यानंतर रामप्रभूच्या मांडीवरती मूर्छित होऊन लक्ष्मणजी पडलेले आणि प्रभू रडताय. सुषम नावाच्या वैद्याला बोलवलं. सुषम नावाच्या वैद्याला सांगितलं ही नाही ही जडीबुटी जर द्रोणागिरी पर्वतावरून आणली तर लक्ष्मणाचे प्राण वाचताय. पण अन्याशी वेळ अशी म्हटली का सूर्य उदयाच्या आत ती जडीबुटी ती औषधी आणली पाहिजे. कोण जाईल एवढ्या कालावधीमध्ये. सगळ्यांचं लक्ष हनुमंतराकडे गेलं. हनुमंतरा निघाले. 4 पावलं पुढे गेल्यानंतर सुषम नावाचा वैद्य सांगतोय पण ऐकलंय ना सूर्य उदय होण्याच्या आत आले पाहिजे. हनुमंतरा म्हणतात नक्कीच येतो. पुढे 4 पावले अजून गेले. प्रभू रडत आहे. पण प्रभूनं हनुमंताला याकडे पाहिला. हनुमंता सूर्य उदय होण्याच्या आत ये. सूर्य उदय होण्याच्या आत आला तर लक्ष्मणाचे माझे प्राण वाचतील. माझ्या लक्ष्मणाचे प्राण जर वाचवले सूर्य उदयाच्या आत तू येऊन तर मी तुझ्या देव आहे त्रिभुवनाचा मालक आहे पण कधी तुझ्या ऋणातून उतराय होणार नाही बाबा. पण सूर्योदय जर झाला नाही काही उपयोग होणार नाही. येशील ना सूर्योदय होण्याच्या आत. हनुमंतरानं दिलेलं उत्तर किती गोड आहे. हनुमंताला म्हणता प्रभू काळजी करू नका मी सूर्योदयाच्या आत येणार नाही. मी येईपर्यंत सूर्यच कसं उगवतो ते बघतो. जय श्रीराम म्हटले उड्डाण केलं. द्रोणागिरी पर्वतच उशाला निघाले. नंदीग्राम मध्ये बरशी त्या ठिकाणी प्रभूच्या पादुका ठेवून अयोध्येचं रक्षण करत होते. सगळ्यांना माहितीये हा कोणीतरी मायावी राक्षस आहे म्हणून बाण मारला. हनुमंताला खाली आले. जय श्रीराम म्हटल्याबरोबर लक्षात आलं हे मायावी राक्षस नसून हा माझ्या प्रभूचा सेवक आहे. मूर्छित झालेले हनुमंताला जागृत झाल्यानंतर ब्रजीला माफी मागितली. प्रभूच्या वनवासाला कारणीभूत मीच आहे आणि प्रभूच्या भक्ताला मारण्याला कारणीभूत मीच आहे. मला माफ करा. हनुमंताला म्हणताना ओ बरशी प्रभू तुमचे फार गुणगान गातात. निघणार तेवढ्यामध्ये लक्ष्मणजीची पत्नी उर्मिला माता म्हणते 4 घास खाऊन जातो. हनुमंतरा म्हणताना ओ तुमच्या पतीला शक्ती लागलेली जावं लागतं. सूर्योदय होण्याच्या आत जर गेलो नाही ना काही खरं नाही. म्हटले तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये असू द्या तुम्ही भोजन करून जा. म्हणजे उर्मिला माता तुम्हाला काही कळतं का हो. अहो तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये एखाद्या माता मुलीला जर माहिती झालं तिचा पती मृत्यू पावणार आहे तिची कशी अवस्था होईल तुम्हाला काही वाटत नाही. कोण म्हणतो माझा पती संकटामध्ये. पती संकटामध्ये नाही देव आहे. नाही हो शक्ती तुमच्या पतीला लागलेली. शक्ती लागलेली असू द्या पण माझ्या पतीला काय झालेलं शक्ती लागली म्हणून मूर्छा येऊन पडलेले. बरं मग ते काय करतात मूर्छित पडलेले झोपलेले कुठं प्रभूच्या मांडीवरती. प्रभू काय करतात प्रभू रडताय. ते जर मूर्छा येऊन पडलेले याचा अर्थच असा आहे ते प्रभूच्या मांडीवरती झोपलेले. लक्ष्मणजी जर झोपलेले असेल आणि त्यांना मूर्छा आल्यानं जगाचा मालक राम प्रभू जर रडत असेल तर संकटामध्ये देव आहे का माझा पती हे सांगा. मला मुद्दा हा मांडायचा आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं आपण जर देवाचं चिंतन करत असेल तर आपलं रक्षण करण्याचं काम देव करतो. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. बरं महाराज आपलं रक्षण करतो इथपर्यंत ठीक आहे. आमचा उद्धार करेल महाराज म्हणता उद्धार सुद्धा करतो. जो मज होई अनन्य शरण त्याशी मी निवारी जन्म मरण निवारण्याचं काम करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण त्या देवाची शरणागती करा त्याचं भूषण करा. महाराज शरणागती करायला मी तयार आहे पण ज्याची शरणागती करायची त्या देवाची ओळख असली पाहिजे. तो गोरा आहे का सावळा आहे का काळा आहे का कसा आहे तो देव केवढा आहे आमच्या जीवनामध्ये त्यांची माहिती आम्हाला सांगा. त्यावेळेला त्याचं उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता अभंगाच्या पहिल्याशी म्हणा प्रभू मावे
एवढा प्रभू भावे जगद्गुरु श्री तुकोबारानं उत्तर दिलं, पण ते प्रश्नार्थ एवढा भावे म्हणजे केवढा आपल्या मनाच्या पद्धतीनं भाव तेवढा देव. मग एखादा म्हटलं लहान, त्याच्याकरता देव इतका लहान इतका लहान इतका लहान किती अणुरेणूपेक्षा सुद्धा लहान. एखादा म्हटलं मोठा, एखादा म्हटलं ब्रह्मांड एवढा नाही, ब्रह्मांड एवढा नाही, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. ब्रह्मांड एवढा नाही, अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरात. आता ब्रह्मांड केवढं असतं? शंभुर्गा शांडे एवढं, मग कोंबडी शांडे एवढं. ब्रह्मांड केवढं असतं? आमच्या गुरुवारी माऊली पाठामध्ये सांगायचे 14 लोकांचं मिळून एक ब्रह्मांड होतं. त्यापैकी आपण एका भूनावाच्या लोकांमध्ये राहतो. आपल्या खाली 7 लोक आहे आणि आपल्या वरती 7 लोक आहे. आता खालीवर पाहू नका, आता दिसणार नाही आपल्याला. आता दिसल्या तर खाली चाकाय दिसतील, वर मांडव दिसत नाही का? तरी काय काय म्हणाल मग ठके पाय पाय तो लाईट पडायला लागला ना का असं दिसायला बसलो. पण बघा खाली 7 लोक आहे. आता मीटर सुतळ असं तर हाताल आणि पाताल, खाली झाले 7, वरती 7 लोक, गोलोक गोलोक मनोलोक महलोक जनलोक सत्यलोक तपलोक ब्रह्मलोक, वरती 7 लोक. अशा 7 आणि 7 14 लोकांचा मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. ते ब्रह्मांड किती मोठं असेल विचार करा. आणि असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव काही लहान असेल, पण आपला भाव जर असेल तर तो देव आपल्याकरता लहान सुद्धा होतो. कसं? श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेल्या प्रसंगी आपलं कार्याचं कीर्तन आहे, पण सिद्धांत मान्यकरता थोडं असेल. तो ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं खोड्या करायला प्रारंभ केला, पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं? दही ठेवण्याकरता माठ असायचा, बरोबर का? असं मडकं असायचं. त्याचा परिणाम ते दही ते मडकं काय करायचं? पाणी 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 जिरून घ्यायचं, असं मस्त कोरडं ढाक असं दही त्या ठिकाणी तयार व्हायचं, बरोबर का? नाही. पण आता फ्रीज मध्ये पिशाय मध्ये ते नुसतं पाणी पाणी दही कुठे येते सापडून काढावं लागत नाही का? काही का म्हणते महाराज घ्या नाही, आम्हाला गाडी उडीत येतायचं नको, उद्या तारच काही दही नको काही नाही का? मग ते कसं मडकं असायचं महाराज. आणि त्या मडक्यामध्ये बरं कढी जर करायची असेल ना का त्याच्यात रवी असायची, आजच्या रवीच म्हणायचे त्याला. रवी ती रवी घ्यायची आणि ती रवी अशी त्याच्यात घालायची आणि त्याचं असं घुसळण करायचं नाही का? आणि त्याचं घुसळण केल्यानंतर लोणी लोणी बाजूला व्हायचं, टाक टाक बाजूला व्हायचं. आणि त्या ताकाची कढी करण्याकरता ओंकार बाबा चुलीला जाळ लावायचा. आणि मग कढई ठेवली का कढई तापायची. आता कढई नाही तापत, कढई ठेवली तापती नाही का? कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचं, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, हळद टाकायची. आणि मग ते ताक टाकायचं, वरून लसूण टाकायचा. लसूण वाटून टाकायचं नाही, लसूण पूर्ण मिक्सर मध्ये बारीक दळून पूर्ण मिक्सर नव्हती, मग पूर्ण वाटायचा नाही आणि सगळं टाकायचं नाही. अर्धाच ठेचायचा, अर्धाच लसूण अर्धाच ठेचीचा, पूर्ण ठेचायचा. लसण तर सौराला तुंपापेक्षा वापर पूर्ण नाही का? अर्धाच ठेचायचा बाबा आणि तो त्याच्यात टाकायचं. आणि मग ती कढी उकळली, ती मोहरी तो लसूण वरती आल्यानंतर काय आम्ही कढी प्यायचो. आता तुम्हाला काय तो आमच्या काळाचा परस व्हायला काय आनंद सांगा म्हणजे लईच कढी प्यायचो बाबा. आता काय लय आता तुम्ही परस व्हायला काय शब्द सांगून उपयोग मला काय शिवायचं सांगा नाही का? पण बघा ते घुसळण चालू केल्यानंतर देवाला जाऊन त्या रवीला धरून त्यावेळेला मैया शोध झाले. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. सोड 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 रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, सोड रवी सोड बाळा करू दे मंथना.
दाखवण्यात हात घालता म्हणून म्हणावं, अरे 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 नको 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 हात घालू तुडे रे संगीत बाजू म्हटले मग त्या ठिकाणी तरी सुद्धा देव ऐकायला तर याला बांधूनच होते मग याला दोरी घ्यावा. आता शशा उदरात अनंत ब्रह्मांड आहे, त्याला सामान्य दोर बांधू शकतो का महाराज? देवाला बांधायला गेलो दोर कमीच पडायचा, परत त्याचं माग घ्यावा, परत बांधायला जाऊ, परत तो कमीच पडतोय महाराज. शेवटी मैया थकल्या, देव विचार करतो, मैयाचा शिन शेवळाला बघवत नाही, त्यावेळेला देव म्हणतो या सामान्य दोरात सुद्धा मी बंदिस्त होत. ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे तो सामान्य दोरात बंदिस्त होतो. आपला फक्त भाव जसा त्या पद्धतीने आपल्या करता देव होतो. बारा म्हणता होय भक्ती केला तसा पूर्वी धरावे ते इच्छा. आपल्या मनातले सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो. आपला जसा भाव तसा देव त्या ठिकाणी होतो. एखादा म्हणला महाराज देव माझ्या मुलासारखा आहे, त्याच्या जर मुलासारखा होतो. एखादा म्हणला देव माझा मायबाप आहे, संत बातम्याने हे नाते तर सगळे देवाबरोबर जोडले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा, हे सगळे नाते जोडले. आणि खरं देवानं आई झाला आपल्याकरता, बाप झाला संतान करता. एखादा म्हणलं का हो आई वडील होऊ शकतो, भाऊ होऊ शकतो, गुरु होऊ शकतो, पण आपण म्हटलं देव माझा मुलगा आहे, तो मुलगा होईल. निश्चितच आपला भाव मातृत्वाचा असेल तर आपल्याकरता देव मुलगा सुद्धा व्हायला तयार असतो. महाराज चोखोबरायाच्या पत्नीचं बाळणपण करण्याकरता जगाचा मालक जर चोखोबरायाच्या बहिणीचं विश्राम करत असेल तर तुमच्या माझ्याकरता मुलगा का होणार आहे? महाराज आपला भाव फक्त त्या पद्धतीने असला पाहिजे. म्हणून आपला जसा भाव देव तसा होतो. मग का हो त्या देवाला प्रसन्न होण्याकरता काय केलं पाहिजे? फार सोपं, त्याला काही लागत नाही. मग एवढा जगत आली मागे तुळशी दळ पाणी, त्याला लोटाभर पाणी वाहा आणि तुळस वाह. एखाद्या म्हशीला मीच तर विष्णू परमात्मा नको सांगू, सर्वांसाठी सर्वांनी भगवान शिवाचं काही श्रावण महिन्यात पहा तुम्ही काय करतो, इतके महाराज देवाच्या मागे लागत, देव सुद्धा वैतगत असेल बाबा इतके. बरेचसे 11 महिने कुठं काम करतं का भाई? 11 महिने जगाला त्रास देतो का? 30-12 श्रावण महिन्यात इतकं मोठं गणपती ठोकला. मी शपल घालीत नाही, मी श्रावण पाळला. दाढी कोण करीत नाही, श्रावण पाळला. तो श्रावण नाही पाळला, प्रत्यक्ष आई तुला दाढी पैसे द्यायला तू काय समोर नाही का? अवघड आहे महाराज. बघा मी आज गेलो, मी आताच गेलो, काय कर ज्यानं 11 महिने घोटाळे केले ना त्याचं स्टेटस रोज पावा शिवराम म्हणून. एक दिवस हनुमंतराय होतो, एक दिवस महादिवस होतो, एक दिवस विष्णू परमात्मा, रविवारी तर खंडराव महाराज, 2 बायकाचा धनी. आता तू घेतो यांच्या करून तू का मागे राहतो नाही का? लयच अवघड महाराज. काही काही श्रावणात नवनाथ इतके स्टेटस गुड राहत्या, त्यांचे स्टेटस पाहताना आपल्यालाच वाटते, आपल्याला वाटतं आपल्या पायात चप्पल बाजू काढा मग स्टेटस पाहा नाही का? पण देवाकडे स्टेटस बघण्याकरता मोबाईल नाही करा. देव तुमचं माझं कर्म बघत असतो. म्हणून कर्म पवित्र करा, फक्त स्टेटस चांगले ठेवून काही होत नसतं नाही का? मग भगवान शिवाला काय प्रिय? भगवान शिवाला सुद्धा लोटा भरजल आणि बेलपत्र वाहा. जसं याला पाणी लोटा भरजल आणि तुळशी पत्र, तिकडं बेलपत्र एवढाच बदल. एक बिल्वदा चंदनाचा, एक बिल्वदा फार सोपं भगवान शिवाचं पूजन. मग भगवान विष्णू परमात्मा सुद्धा फार सोपा आहे. एवढा जगदानी मागे तुळस दळपाणी. मग का हो देव काही न करता फार सोपा आहे. महाराज म्हणतात तसं त्याच्यासारखा अवघड जगामध्ये काहीच नाही. पण तो संत पाहण्यामुळे नावा रूपाला आला आणि मग सोपा झाला अभंगाचं शेवटचं. Oh
परमात्मा आपला भक्त ज्या पद्धतीने भक्त करतो त्याच्याकरता कशा पद्धतीने होत असतो. पण आपल्या जीवनात भगवान परमात्म्याला आपलं तारावं आपल्या जीवनामध्ये होत जावं असं वाटत असेल. गोड वारकरी संप्रदायाचे नियम